हाय, हॅलो. मी डॉक्टर रुजुता आणि ही माझी मुलगी केतकी. हाय डॉक्टर. सो वी बिलॉंग टू द सेम फ्रॅटर्निटी. ॲब्सोल्युटली. बेसिकली ना माझी अशी इच्छा आहे की माझ्या मुलीने सुद्धा मेडिकल फील्डमध्ये यावं. ओके. पण आता तिचं काहीतरी वेगळंच चालू झालंय, तर ती त्याची एकदा बोलून घ्या. मॅम, मी लहानपणापासून कथक शिकते. मी कथकमध्ये विशारद सुद्धा आहे आणि मला त्यातच करिअर करायचं आहे. पण मॉम डॅडला हे समजत नाही आहे. तुम्ही प्लीज त्यांना समजवाल का की मला मेडिकलमध्ये इंटरेस्टच नाही आहे. अरे रे. ऐका हां, मी हिला काय म्हणलं, तुला नाचायचंय ना नाच, डॉक्टर हो, ओपीडी कर, मग जेवढं नाचायचंय तेवढं नाच. करेक्ट. तुमची हॉस्पिटल्स वगैरे आहेत का? हो. सो बेसिकली हिचे बाबा सुद्धा डॉक्टर आहेत Okay. आणि यांचे 2 हॉस्पिटल आहेत. ग्रेट. बेसिकली सगळा रेडीमेड सेटअप आहे. मॅम, मला असा रेडीमेड सेटअप वगैरे नको आहे. मला डान्समध्ये माझं निश तयार करायचं आहे. आणि असं सहज नाचायला डान्स ही माझी काय साधी सुधी हॉबी आहे का? ते माझं पॅशन आहे. मॅम, मी तुमच्याकडे खूप होप्सनी आली आहे. तुम्ही प्लीज समजवा. बरं. मला सांग, सायन्सला किती मार्क होते तुला? सांग. 12thला? सायन्सला 99. वाव, शी इज ब्रिलियंट. शी इज. आता तिच्याकडून फक्त एकच अपेक्षा आहे, तू फक्त अभ्यास कर. हे बघ हा केतकी, मी दोघांचंही बोलणं ऐकलं आणि मला काय वाटतंय की बरोबर आहे. म्हणजे तुला रेडीमेड सेटअप नकोय, तुला तुझी एक आयडेंटिटी क्रिएट करायची आहे. हां. पण आईबाबांचं पण म्हणणं ना करिअर वाईज बरोबर आहे. हे बघ, आफ्टर ऑल एक डॉक्टर होणं, मेडिकल प्रोफेशनमध्ये काम करणं इज अ प्रेस्टिजियस थिंग. आणि हे बघ, आजकाल मेडिकलला ॲडमिशन मिळणं, त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेटअप करणं किती कठीण आहे. अगदी मग बरोबर. आई सांगतेच आहे तुला ते सोपं होत आहे. मी काय म्हणते, तुला वेगळं काहीतरी करायचंय ना, मग असे काम कर, तू नाचणारी डॉक्टर हो, अ डान्सिंग डॉक्टर, अ डिफरंट काइंड ऑफ करिअर. आणि डान्सला फ्रीडम तर देताच आहे तुझे आई बाबा. काय वाटतंय तुला? तुम्हाला कुणालाच कळत नाहीये मला काय म्हणायचंय ते. चल. अगं, आम्हाला कळतंय, आम्ही तुझ्याच बाजूनी बोलतोय. हे बघ, पुढे 5 वर्षानंतर असं नको वाटायला की तेव्हा मी ऐकलं नाही, माझ्याबरोबर ते सगळे सेटल डाऊन झाले, मी अजूनही स्ट्रगल करते. म्हणून मला पण असं वाटतंय की नाच वगैरे तुझी हॉबी, आय मीन पॅशन आहे, ती कर तू परस्यू, पण सध्या डॉक्टर हो. काय? अगदी बरोबर. बघ, सगळ्यांचं हे मत आहे. ठीक आहे. मला वाटतं हा जो ह्याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक तो या काउन्सिलिंगच्या बाजूचा आहे आणि एक काउन्सिलरच्या बाजूचा आहे. तर आधी आपण काउन्सिलिंगच्या बाजूने बोलूया की बऱ्याच वेळेला पालकांना आपल्या मुलांना त्यांना जे वाटतं आहे ते बोलवण्यासाठी ते काउन्सिलिंगला घेऊन येतात. म्हणजे त्या आईवडिलांचा एक अजेंडा असतो आणि त्या अजेंडामध्ये मूल बसो किंवा न बसो पण त्याला घेऊन येतात. आणि जर ॲफर्मेशन मिळालं काउन्सिलरच्या कडून तर मग त्यांना फारच छान वाटतं. आणि त्यामध्ये ती जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीची गरज किंवा त्याचं व्यक्तिमत्व, त्याची आवड, या गोष्टी काही विचारात घेतल्या जातीलच असं नाही. हा भाग काउन्सिलिंगच्या बाजूने. आणि काउन्सिलरच्या बाजूने आपण नेहमी असं म्हणतो की काउन्सिलरने अशा तऱ्हेच्या साईड्स घेणं की हे बरोबर म्हणतायत ते बरोबर, आणि मग काहीच्या काही अशी कॉम्बिनेशन्स करणं, डान्सिंग डॉक्टर बन. आणि ना मला एक छान त्यामध्ये वाटलं की ह्या दोघीही जणी नाच नाच असं म्हणत होत्या. कोणीही ना नृत्य हा शब्दही नाही वापरला आणि हा नाच वगैरे आणि एटसेट्रा. तर काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये काउन्सिलरने शब्दाच्या नेमकेपणाचं भान ठेवणं हे फार गरजेचं असतं. भावनेच्या नेमकेपणाचं भान ठेवणं ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. आणि शेवटी आपण बोलत असतो, तर बोलताना आपण शब्द कसे वापरायचे आणि समोरच्या व्यक्तीपर्यंत आपल्याला ते चॉईसेस कसे पोचवायचे, शेवटी आपण ते शब्दातून पोचवणार आहोत. तर त्यातलं काहीतरी स्किल घेऊन जायला पाहिजे समोरची व्यक्ती. तर तो भाग काउन्सिलरच्या बाजूने करणं ही फार इथं गरजेची गोष्ट होती की शब्दांचा वापर, भावनांचा वापर हा कसा कसा करावा आणि त्यातून त्या व्यक्तीच्या ज्ञानामध्ये ना
काहीतरी भर पडली पाहिजे. तर ही संवादातून पडणं, मगाशी तू म्हणालीस तसं गप्पा म्हणून पडावी, पण त्याच्यातून ज्ञानात भर पडावी. एक काल असा अनुभव आला मला, ओपीडी मध्ये बसलो होतो तेव्हा, की एक माझी क्लायंट आली आणि ती म्हणाली की इन स्मॉल स्मॉल इनकन्व्हिनियन्सेस ना मी खूप इरिटेट होते, असं ती म्हणाली. तर म्हटलं तू चांगला शब्द वापरलास, इनकन्व्हिनियन्स. तर आपण इनकन्व्हिनियन्स आणि तू म्हणाली खूप इरिटेट होते. तर म्हटलं आपण लेट सी की हाऊ युअर माइंड इज ट्रीटिंग दॅट इनकन्व्हिनियन्स. तर मग मी तिच्यासमोर दुसरा शब्द लिहिला की डिस्कम्फर्ट. तर एक इनकन्व्हिनियन्स आहे, एक डिस्कम्फर्ट आहे, एक डिस्टर्बन्स आहे आणि एक डिव्हॅस्टेशन आहे. तर ना मी तिला म्हणालो की आता आपण मीटर तयार केलाय इनकन्व्हिनियन्सचा. तर आता इनकन्व्हिनियन्स हा आपल्याला आहे, पण तो असला तरी त्याच्या सोबत आपण पुढे जाऊ शकतोय. डिस्कम्फर्ट मध्ये त्रास वाढला, डिस्टर्बन्स मध्ये तो अजून वाढला, डिव्हॅस्टेशन मध्ये तो पराकोटीला गेला. तर आत्ता तुला असं वाटतंय का की ज्या प्रमाणात त्रास आहे त्या प्रमाणात तू भावनिक दृष्टीनं त्याला रिॲक्ट होतेस? तर मग ती म्हणाली हा मला कळलं, आहे इनकन्व्हिनियन्स पण माझ्या भावना आहे डिस्टर्बन्सच्या. आता ना हा मीटर त्या व्यक्तीच्या समोर देणं हे काउन्सिलिंग आहे, की त्याच्यामध्ये तुझ्या समोर आहे तो इनकन्व्हिनियन्स आहे का, डिस्कम्फर्ट आहे का, डिस्टर्बन्स आहे का, डिव्हॅस्टेशन आहे, आणि त्याला अप्रोप्रिएट अशा पद्धतीने तुझ्या भावना, तुझे विचार, तुझे वर्तन येत आहेत का. आणि मग आम्ही त्याच्यावरती जेव्हा बोललो तर त्या चर्चेनंतर ना ती व्यक्ती क्लिअर होऊन जाते की मला कशाला कुठे ठेवायचंय त्या ट्रिगरला बाहेरून येणाऱ्या, आणि मला त्याला रिॲक्ट न होता रिस्पॉन्ड कसं करायचं. तर मला वाटतं हा जो काउन्सिलिंग मधला महत्वाचा भाग असतो की ज्याच्यामध्ये ते पर्याय त्या व्यक्तीला देणं, ते त्याच्या सोबत बसून तयार करणं, आणि बऱ्याच वेळेला ते पहिला त्याचा मुद्दा ती व्यक्तीच देत असते. म्हणजे त्या व्यक्तीकडून तो इनकन्व्हिनियन्स हा मुद्दा घेऊन त्याच्यावरती पुढची मला इमारत रचता येते, पण ती इमारत रचण्यासाठी ती माझ्या डोक्यामध्ये हवी तो प्लॅन, मग त्या व्यक्तीचा शब्द घेऊन मी पुढे पुढे जाऊ शकतो. तर मला वाटतं ही आहे काउन्सिलिंग मधलं तत्व झालं. बरोबर. आणि आता हा जो सीन आपण खूप छान त्यांनी प्ले आउट केला, त्यातला समजा आपण साऊंड बंद केला, म्हणजे आत्ता आनंदने आपल्याला शब्दांचं महत्त्व सांगितलं, पण आपण समजा इथे साऊंड बंद केला असता तर आपण काय पाहिलं की त्या मुलीचा डिस्कम्फर्ट आणि डिस्ट्रेस वाढत वाढत चाललंय, तिच्या कपाळावरच्या आठ्या वाढत चालल्या आहेत, ती वैतागतेय. आईचा मात्र कम्फर्ट झोन वाढत चाललंय. हां, की हां बरं झालं आपल्या टीममधली एक कोणीतरी मिळाली, चला नाव आय एम कूल. हां, तर हा जो मगाशी आपण इथे जी केस प्ले आउट केली त्याच्यातला मुद्दा आपण एजचा उचलला, की काउन्सिलरच्या बाजूत जर थोडे मोठ्या वयाची काउन्सिलर असेल तर फायद्याचं ठरतं, विच इज अनफेअर, पण त्याचा फायदा करून घ्यावा. तसं इथे ना पॉवर प्ले झाला की डॉक्टर अँड मदर वर्सेस डॉटर हे पहिल्या 2 मिनिटात ठरलं. अच्छा तुम्ही म्हणजे आपण दोघं डॉक्टर हां, म्हणजे ती साईड्सवर डिटर्मिंड, आणि त्या मुलीला मग आशा सुटली की आता काय आपलं काय खरं होणार नाही. सो हे सुद्धा ना त्या काउन्सिलरनी कुठेतरी, म्हणजे मी जे सुरुवातीला म्हटलं की इट्स अ चेस गेम, ते आपण त्रयस्थपणे वॉच स्वतःलाच केलं पाहिजे की ॲम आय टेकिंग साईड्स. माझ्या शब्दातून, माझ्या बॉडी लँग्वेज, देहबोलीतून, माझ्या जेस्चर्समधून असं तर प्रेरित होत नाही आहे की मी ह्यांची बाजू घेतली. इफ दॅट इज सो आय मस्ट करेक्ट माय सेल्फ. तर हा बॅलन्स काउन्सिलरनी साधणं हे फार महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की त्या मुलीला शी नेवर फेल्ट, पूर्ण वेळ तिला आय हॅव बीन हर्ड, नॉट इवन लिसन. बरोबर. माझं म्हणणं सांगायला पण मला पुरेसा स्कोप नाही दिला, त्या काउन्सिलरनी दिलेला नाही आहे. त्यामुळे हिअरिंग अँड लिसनिंग याच्यामधलं लिसनिंग महत्त्वाचं आहे, पण हिअरिंग सुद्धा झालं नाही असं मला वाटलं. दुसरं असं आहे तर तू म्हणालास त्याप्रमाणे इनकन्व्हिनियन्स, ती मुलगी पॅशन 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 खूपदा हा शब्द आला तिकडे. तर पॅशन म्हणजे काय, हे आलं. व्हॉट पॅशन मीन्स टू मी, या पॅशनचाच अर्थ कळला नाही.
ना त्या आईला कळला ना काउन्सिलरला कळला, त्या मुलीला पण कळलेलं नसेल कदाचित. पॅशनमध्ये तुमची इन्व्हॉल्वमेंट काय असते, त्यातली एनर्जी काय असते, ती कुठून आली, कशी आली आणि तिचं पुढे काय होणार आहे, त्यातनं ते कशात कन्व्हर्ट होऊ शकतं, या गोष्टीची जाण ना त्या मुलीला असणं शक्यच नाही. तिने फक्त एकच दाखवून दिलं की मी ते विशारद केलं आहे. म्हणजे ते डेफिनेटली पॅशन आहे तिच्यामध्ये, ती एखादी गोष्ट सातत्याने करत राहण्याची. आता ही पॅशन आहे, ही पॅशन त्या मुलीने डिफाईन केली पाहिजे, त्या काउन्सिलरनी डिफाईन करायला मदत केली पाहिजे आणि आईला पण सांगितले पाहिजे की बोथ ऑफ यू आर ॲट सेम प्लेन ऑन द सेम पेज अबाउट पॅशन. तुमची पॅशन एक आहे आणि हिची पॅशन वेगळी आहे आणि तुम्हाला तुमची पॅशन जर काढून घेतली तर कसं वाटेल, असं पुढे कदाचित आपल्याला हा डायलॉग लीड करता आला असता कदाचित. पण हे घडलं नाही. त्यामुळे इथे शब्द महत्त्वाचा आहे. त्यामुळे दुसरी गोष्ट अशी आहे की त्या मुलीला असं वाटलं असणार की मी एकटी आहे एक्झॅक्टली आणि मला एकट्यानेच नाचायचं आहे का, तर मला एकटीने नाही नाचायचं, मला आणखीन माणसं बरोबर पाहिजेत. तर ते तिचा एकटेपणा हा खूप स्ट्रॉंगली, शेवटी ती एकटी उठून जाते. इट्स अ व्हेरी व्हेरी पॉवरफुल स्टेटमेंट त्या मुलीचं. तर तो एकटेपणा कधीही क्लायंटच्या मनात निर्माण होता कामा नये, हे आपलं काम आहे. म्हणजे अगदी कधीचे अनप्लेझंट निर्णय जरी त्या मुलीला घ्यावा लागला किंवा कोणाला तरी घ्यावा लागला तरीसुद्धा हे आय एम विथ यू इन स्पाईट ऑफ एव्हरीथिंग, हा सेन्स निर्माण करणं गरजेचं आहे. ही एक प्रत्येक क्लायंट, माझ्यामध्ये प्रत्येक क्लायंट येतो तो इमोशनल नीड करताच येत असतो आणि ती नीड वेगळ्या प्रकारे डिफाईन होत असते. बरोबर. आणि ती जर नीड आपण ॲड्रेस केली नाही तर आपण कदाचित सांगू पण ते पचणार नाही. आणि पॉवरचा मुद्दा जो मी रेज केला, आपण हे लक्षात घेत नाही आहे की कुठेतरी त्या काउन्सिलिंगची पण फी दिली जाणार आहे आणि ती पालकच देणार आहेत. म्हणजे त्या मुलीला किती ट्रॅप्ड वाटत असेल की माझी बाजू का कोणी ऐकेल. एकतर यांच्याकडे 2 हॉस्पिटल्स आहेत, ते मलाच चालवायचे, दुसरं पोर पण नाही त्यांनी निर्माण केलं, त्यामुळे नाही तर त्याला ती जबाबदारी दिली असती. आणि परत आई फी भरणार, डॉक्टर ती फी घेणार आणि मला नुसतं एक भावलं म्हणून तिकडे आणणार. त्यामुळे अशा वेळेला ना काउन्सिलरनी कधी कधी, मे बी इट्स अ डेंजरस प्लॉय, पण मला या मुलीचं पटतंय असं जरी एकदा म्हटलं ना तरी इट मेक्स अ बिग डिफरन्स. की ऐकूया आपण ना तिचं, मे बी शी हॅज अ पॉईंट. आई रागावून निघून जाईल, फी पण देणार नाही एखाद वेळ, पण त्या मुलीला निदान वाटेल, आत्ता म्हणाली तसं, की आय एम बीइंग हर्ड, माझी एक बाजू आहे आणि ते कोणीतरी ऐकायला तयार आहे. व्हॅलिडेशन खूप महत्वाचं आहे. व्हॅलिडेशन आहे त्याच्यामध्ये की आय हॅव अ पॉईंट टू मेक अँड दॅट इज अ व्हॅलिड पॉईंट ऑफ व्ह्यू. तो ॲक्सेप्टेबलही कदाचित असणार नाही, पण व्हॅलिडिटी आहे. व्हॅलिडिटी, आय एम व्हॅलिड. ते इनव्हॅलिड केलं त्या मुलीला. शी इज वॉकिंग आउट ॲज अन इनव्हॅलिड पर्सन, विच इज व्हेरी सॅड. मला एक आठवण सांगावीशी वाटते इथे, कारण आपण IPSचं सगळं जर्नी पाहिला. सगळ्यांना सांगते इथे, आपण शुभार्थींबरोबर इतकी वर्ष काम केलं. आत्ता मी तो चॅप्टर लिहून पुरा केला, म्हणजे ज्यांना स्किझोफ्रेनिया किंवा कुठलाही क्रॉनिक आजार. मला आत्ता डोक्यात आलं, कारण आत्ताच जस्ट गुड न्यूज, एक चॅप्टर आपला IPH बद्दलचाच एका स्प्रिंगर पुस्तकात ॲक्सेप्ट झालं आहे जस्ट. अँड स्प्रिंगर इज एन इंटरनॅशनल पब्लिकेशन, सो आय एम व्हेरी हॅपी. तर त्याच्यात मी तो अनुभव लिहिला आहे की आपण हे वर्कशॉप्स घ्यायला लागलो, कॉन्फरन्स घेतला शुभार्थींचा, आणि पहिला जो आपण ज्ञानराज सभागृहामध्ये वर्कशॉप घेतला त्याच्यात आपल्या शुभार्थींनी आपल्या सगळ्यांना ही पावती दिली की पहिल्यांदा तुम्ही सगळ्यांनी आमचे अनुभव व्हॅलिडेट केलेत. नाहीतर आम्हाला काय सांगितलं जातं की असं हे खरं नाही आहे, हो हे भास आणि हे भ्रम हे काय खरं नाही आहे, दॅट इज पार्ट ऑफ युअर इलनेस. फॉर द फर्स्ट टाईम समबडी लिसन टू अस अँड सेड, हो आम्हाला लक्षात आलं आहे की तुम्हाला असं होतं. त्यामुळे मला व्हॅलिडेशन हा शब्द खूप आवडला. हा, आणि व्हॅलिडेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ काउन्सिलिंग. पुढचं जे मध्यंतरानंतरचं आपलं उत्तरार्ध आहे त्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत काउन्सिलिंग काय आहे ते, आणि त्याची लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन्स आपण सगळे बघणार आहोत.